नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी पेपर क्रमांक 1 व टी पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणातील समानार्थी शब्द या टॉपिकच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। 2013 ते 2025 या दरम्यान झालेले जे दोन्ही पेपर आहेत, या दोन्ही पेपरमधील समानार्थ शब्द या टॉपिकवर जेवढे प्रश्न आलेत त्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूयात, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। त्याचबरोबर आपलं जे ओएसिस करियर पॉईंटचं ॲप आहे तिथे तुम्हाला 2013 ते 2025 पर्यंत जे पेपर झालेले आहेत या पेपरचे सब्जेक्ट वाईज पेपर म्हणजे ओल्ड पेपर पण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सराव पेपरसुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। हे ॲप तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकद्वारे हे सुद्धा तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे आपला, द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? टी फर्स्ट 2025। द्वेष, रोष, मत्सर, आवेश। आपलं उत्तर आहे आवेश। तर बघा, द्वेष, आवेश हे जे शब्द आहे यातून आपल्याला संताप, राग, चीड इत्यादीमधील प्रबळ भावना किंवा जोम दिसतोय। म्हणजे द्वेष व आवेश दोन्ही शब्दात भावनांची तीव्रता दाखवलेली आहे। पुढील प्रश्न आहे आपला, खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा। विसंगत म्हणले टी पेपर फर्स्ट 2024। लतिका, कन्या हीच विसंगत आहे, कारण लतिका म्हणजे काय तर वेल, लता, वल्लरी। कन्या म्हणजे काय तर मुलगी, पुत्री, सुता, तनया, तनुजा, आत्मजा। ओके, आपलं उत्तर झालं पर्याय 1। आदिम म्हणजे मूळचा, बरोबर आहे। आस्था, आपुलकी, बरोबर। फत्तर, दगड, बरोबर। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा। 2019चा प्रश्न आहे। हय, तुरग, वारू आणि गज। तर आपल्याला लगेच कळतं की उत्तर आहे गज, कारण गज म्हणजे हत्ती, सारंग, कुंजर, नाग, पिल्लू। हय, तुरग, वारू हे कशाला समानार्थी आहे? घोडा, वाजी, अस्प, तुरंगम। ओके। कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? बघा, कमळला अंबुज समानार्थी आहे का तर आहे। अग्रज नाही, म्हणजे हे झालं आपलं उत्तर। अग्रज म्हणजे आधी जन्मलेला किंवा मोठा भाऊ। मग कमळ म्हणजे अंबुज, नीरज, पंकज, अरविंद, सरोज, कुमुद, नलिनी, कमळ, राजीव हे सगळे समानार्थी आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर बघा, नीर म्हणजे काय तर तोय, जल, जीवन, आंबू, उदक, सलील, वारी हे सगळे शब्द पाणी या शब्दाला समानार्थी आहेत। मग आता समानार्थी नसलेला दूध हे झालं आपलं उत्तर। दूध म्हणजे गोरस, दुग्ध, क्षीर, पय। पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? तर बघा, सविता। सविता म्हणजे सूर्य, रवी, भास्कर, चंडांशू, दिनमणी, दिनकर, आदित्य, मित्र, भानू। बाकी चपला, सौदामिनी, विद्युत, वीज, तडीत, बिजली, विद्युल्लता हे समानार्थी आहेत। नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन, अधोरेखित शब्दाला समानार्थी असलेला शब्द। समय, कठीण समय येता कोण कामास येतो। समय शब्दाला समानार्थी आहे घडी। घडी म्हणजे वेळ, काळ। अवघड म्हणजे कठीण। मदत म्हणजे हेल्प। स्थळ म्हणजे प्लेस। पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द बघा, दुहिता, सुता, कन्या, बरोबर, तिन्ही एका अर्थाचे म्हणजेच मुलगी, बरोबर का। नंतर तनया, आत्मजा, तनुजा, नंदिनी, पुत्री। सरिता हे आपलं उत्तर। सरिता म्हणजे नदी, तटिनी, निर्झरिणी, तरंगिणी, कल्या, जलवाहिनी। नेक्स्ट आहे आपलं, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? बघा, कमळ म्हणजे पद्मा नाही ना, पद्मा हे लक्ष्मीचं एक नाव आहे। काय जर पद्मा असतं तर जमलं असतं। मग पद्म, सरोज, पंकज, राजीव, बरोबर। अरविंद, नलिनी, कुमुद, अंबुज, नीरज हे शब्द कमळला समानार्थी आहेत।
पतीचा समानार्थी शब्द कोणता? पती म्हणजे भर्ता, बरोबर. भर्तार, कांत, स्वामी, नवरा, दादला, अंबोला, वल्लभ, नाथ, कवेश. आता कांता, दारा, जाया, कलत्र, पत्नी, भार्या, बायका, अंबुली, सहधर्मचारिणी हे सगळे बायकोला समानार्थी. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द. घमेंड, गर्व, अहंता म्हणजे अहंकार हे सगळे समानार्थी. डौलदारपणा हे आपलं उत्तर. नेक्स्ट आहे पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द अश्व. मग आता अश्व म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे वारू, हय, तुरंग, तुरंगम, तुरग, वाजी, अस्प, घोडा, बरोबर. मग आता काय आहे शाखामृग. शाखामृग म्हणजे माकड, कपी, वानर, बरोबर. बघा आता आपण काय केलं पेपर 1चे सगळे प्रश्न पाहिले. आता पेपर 2 सुरू होत आहे. त्या अगोदर आपण थोडंसं ॲपबद्दल माहिती घेऊ. ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये जर आपण गेलात जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक उपलब्ध आहे. ॲपमध्ये काय मिळेल तर 2013 ते 2025 पर्यंत झालेले पेपर 1चे 9 आणि पेपर 2चे 9 असे पूर्णच्या पूर्ण 18 पेपर विषयानुसार म्हणजे मराठी वेगळा, इंग्लिश वेगळा, बालमानसशास्त्र वेगळं, परिसर अभ्यास वेगळं, मॅथ वेगळं, सोशल सायन्ससुद्धा वेगळं, विषयानुसार तुम्हाला 9 वर्षाचे पेपर जॉईन करता येणार आहे. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. आता आपण पेपर 2चे प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. बघा वर म्हणजे श्रेष्ठ आहे, आशीर्वाद आहे, नवरा मुलगा आहे. मग आपलं उत्तर झालं जरा. जरा म्हणजे काय तर म्हातारा किंवा वृद्ध. पुढील प्रश्न आहे आपला पुढीलपैकी तलाव शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. आता या प्रश्नाचे उत्तर परीक्षा विभागानं 2 दिलेत, तरंगिणी आणि रत्नाकर. वास्तव तरंगिणी म्हणजे काय तर कल्या, निर्झरिणी, नदी, सरिता, तटिनी, जलवाहिनी. रत्नाकर म्हणजे काय तर सिंधू, जलधी, सागर, समुद्र. ओके. मग आता तडाग आणि कासार हे समानार्थी आहेत तलावाला. प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या. तलाव शब्दाला समानार्थी नसलेला शब्द विचारला आहे. मग तलावाला कासार आणि तडाग म्हणजे सरोवर हे समानार्थी आहेत. समानार्थी कोण नाहीत तर उत्तर 2 दिले, एक तरंगिणी आणि एक रत्नाकर. कारण हे दोन्ही समानार्थी नाहीत ना. रत्नाकर म्हणजे काय आहे तर सिंधू, जलधी, सागर, समुद्र. आणि तरंगिणी म्हणजे काय तर कल्या, निर्झरिणी, नदी, सरिता, तटिनी, जलवाहिनी. गोंधळ होऊ देऊ नका. 2 उत्तर आहेत समानार्थी नसलेले. अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द. अनुराग म्हणजे प्रेम. तर आता क्रोध, संताप आणि राग हे म्हणजे विरुद्धार्थी आहे. पुढे आहे सलील. बघा पहिली विलांटी आहे. सलील या शब्दाचा अर्थ काय होतो तर नीर म्हणजेच पाणी, जल, उदक, पय, जीवन. जर सलीलला दुसरी विलांटी दिली सलील तर त्याचा अर्थ होतो लिले सहित. समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. आकर्ण, विकर्ण नाही हे काही संदर्भातच नाही. अंबू आणि सलील बरोबर. अंबू, सलील, पाणी, जल, उदक, पय, नीर, जीवन हे समानार्थी. हता, हता म्हणजे पराजित, हरलेला. जिता म्हणजे विजेता, विजय. हे विरुद्धार्थी झाले. द्रुम आणि आलय हे काही संदर्भात नाही आहे. द्रुम म्हणजे झाड, आलय म्हणजे घर. नेक्स्ट आहे तेजोनिधी शब्दाचा समानार्थी शब्द. तेजोनिधी म्हणजे दिनमणी म्हणजेच काय सूर्य, रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशू, दिनकर, प्रभाकर, दिवाकर. चंद्रमणी नाही, राजमणी नाही. रत्नाकर म्हणजे समुद्र, सागर, सिंधू, जलधी, अर्णव इत्यादी. पुढे आहे समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा आभा, तेज बरोबर आहे. पराक्रम, मर्दुमकी बरोबर. अवांछित म्हणजे नको असलेले, न इच्छेण्याजोगे. आणि लांछन म्हणजे अलांछित म्हणजे लांछन किंवा कलंक, कलंकित नसलेला. मग हेच आपलं उत्तर आहे बरोबर. मेघ आणि निरग हे सुद्धा आपलं उत्तर आहे कारण दोन्ही पण चुकीचे आहे. मेघ म्हणजे काय मेध म्हणजे काय आहुती, बळी, यज्ञपशु.
आणि नीरद म्हणजे काय? ढग, जलद, अंबुद, पयोद, पयोधर, अभ्र, मेघ. मग इथं उत्तरं पण काय झाले? याही प्रश्नाची उत्तरं 2 आहेत, पर्याय 3 आणि पर्याय 4. अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, रव. रव या शब्दाचा अर्थ काय होतो? ध्वनी, आवाज, नाद, घोष, स्वर, निनाद. मग हे नाही. सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र, अर्णव, रत्नाकर, जलधी, सागर, अबधी, पयोधी. हा पण नाही. अनिल म्हणजे वारा, समीर, समीरण, वायू, गंधवाह, व्यान, पवन, मरुत. हा पण नाही. हेम. हेम म्हणजे कांचन, सोने, कनक, हिरण्य, सुवर्ण. हा पण नाही. हा प्रश्न 2014चा प्रश्न कॅन्सल करण्यात आला आहे, कारण चारही पर्याय समानार्थी नाहीत. मग आंबर म्हणजे काय? तर आंबर म्हणजे आकाश, गगन, नभ, आभाळ, अवकाश, व्योम, अंतरिक्ष, तारांगण, अंतराळ, आसमान इत्यादी. आणि समानार्थीचा शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. समानार्थीची जोडी. बघा, उत्तर याचं पर्याय 1 दिलंय की मद्य. मद्य म्हणजे आता दारू, वारुणी, मदिरा, सुरा, अपेय. आता वास्तू हे संदर्भित नाही आहे, पण याचं उत्तर 1 परीक्षा विभागाने दिलं आहे. आता वर्ण आणि कर्ण. आता वर्ण काय आहे? वर्ण म्हणजे क, ख, ग, रंग. कर्ण म्हणजे कान, म्हणजे चुकलं आहे. धर्म, मर्म. मर्म म्हणजे गूढ रहस्य. धर्म म्हणजे धर्म, हे सुद्धा चुकलं. अंगीकृत म्हणजे स्वीकारलेलं, ॲक्सेप्टेड. अस्वीकृत म्हणजे नाकारलेलं, रिजेक्टेड, हे विरुद्धार्थी झालं. म्हणजे वास्तविक 4ही पर्याय नव्हते, पण पर्याय 1 हे उत्तर दिलेलं आहे. जर आपण प्ले स्टोअरला गेलात तर प्ले स्टोअरवरती आपलं ओएसिस करिअर पॉईंट ॲप उपलब्ध आहे. तिथे सर्च करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे. इथे ॲपमध्ये काय आहे तर 2013 ते 2025चे सर्व जुने पेपर व सराव पेपर उपलब्ध आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिसचे ऑनलाईन सर्व प्लॅटफॉर्म जॉईन करा, जेणेकरून आपल्याला निश्चित फायदा होईल. धन्यवाद.